नमस्कार. आर न्यूजच्या शनिवार दिनांक 13 एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. भाजपा नेते समरजित सिंह घाटगे यांनी व्यक्त केला विश्वास. गडिंग्लजमध्ये महायुती पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा. चंदगड विधानसभा मतदारसंघात सुष्मिता पाटील यांचा भावासाठी धावा सुरू. प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आमदार पत्नी सुष्मिता पाटील यांनी सुरू केला प्रचार दौरा. किल्ले पारगड येथील श्री भगवती देवीचे दर्शन आणि रायबा मालुसरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली सुरुवात. गुढीपाडवा प्रवेश वाढवा या उपक्रमाला नरेवाडीत मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. विद्यामंदिर नरेवाडीने केली 100% पटनोंदणी. पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांची काढण्यात आली गावातून सवाद्य मिरवणूक. चंदगड इथं झाला प्राध्यापक डॉक्टर अनिल गवळी यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात झाला कार्यक्रम. शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख पदावरून झाले सेवानिवृत्त. चंदगड तालुक्यातील दाटे केंद्राअंतर्गत शिक्षण परिषदेचे 6वे पुष्प संपन्न. शाळा पूर्वतयारीबाबत शिक्षण परिषदेमध्ये झाले विचारमंथन. उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा करण्यात आला सत्कार. चंदगड तालुक्यातील माडखोलकर महाविद्यालयात महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी. प्राध्यापक SM दिवटे यांनी केलं मार्गदर्शन. प्रभारी प्राचार्य डॉक्टर MM माने यांच्या हस्ते झालं प्रतिमा पूजन.